राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगली पेठ रास्ता रोको आंदोलन केलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। राजीनामा न घेतल्यास होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला। इस्लामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। या प्रसंगी पक्षाचे तालुका अध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, महिला अध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यासह विविध संस्थांचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विजय पाटील म्हणाले, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदाराचा राजीनामा घ्यावा। महाराष्ट्रात अशा वाचाळवीर आमदारांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम ते करत आहेत। आंदोलनास वेगळं वळण लागल्यास सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असणार आहे। सुष्मिता जाधव म्हणाल्या, वाळवा तालुका शांत आहे, पण आमदार गोपीचंद पडळकर सारख्या माणसाने जिल्ह्यात अशांतता निर्माण केली आहे। याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। आमच्या नेत्यांवर आरोप करण्याची यांची लायकी नाही। दादासाहेब पाटील म्हणाले, वाळवा तालुका लोकनेते राजाराम बापू पाटील यांना दैवत मानतो। मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, हा आमदार आक्रमक आहे। आक्रमक असेल तर तो तुमचा आहे। त्याने आमदार जयंतराव पाटील यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। आजच्या या गद्दारांच्या दुनियेमध्ये निष्ठावंतांचा एकच तारा आहे आणि तो म्हणजे जयंत ध्रुव तारा। सत्तेच्या तुकड्यासाठी या पक्षातनं त्या पक्षात फिरणाऱ्या या अनाजी पंताच्या अवलादीचा, या गोप्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी या ठिकाणी बसलेलो। लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुमताई या वाळवा तालुक्याचे भाग्य विधाते आहेतच, पण या महाराष्ट्राची विठू रखमाई म्हणून यांच्याकडे बघितलं जातं। आणि अशा आई वडिलांच्या पोटी जन्मलेले आमचे साहेब हे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत, खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहेत। आणि अशा सुसंस्कृत शांत संयमी नेत्यावर जर कोण आपला TRP वाढवण्यासाठी, स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीकरांचे पाय चाटण्यासाठी जर कोण अशा पद्धतीचं घाण बोलत असेल तर या वाळवा तालुक्यातील रणरागिणी, या वाळवा तालुक्याच्या वाघिणी गप्प बसणार नाहीत। आज आम्ही इथे इस्लामपुरात रास्ता रोको केलाय, आज आम्ही इस्लामपूर बंद केलंय, पण 22 तारखेला आम्ही सांगलीत येतोय आणि 22 तारखेला सांगलीत आल्यानंतर सुद्धा जर तू माफी मागणार नशील तर जत मध्ये येऊन या वाळवा तालुक्याचा धाक आणि हा वाळवा तालुका काय आहे ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। कारण जयंत पाटील साहेब हे आमचे भाऊ आहेत। या तालुक्याच्या जनतेनं तर हाताच्या फोडासारखा जयंत पाटील साहेबांना जपलेलं आहे आणि साहेबांनी तितकंच प्रेम या तालुक्यातील जनतेला दिलेलं आहे। म्हणून साहेब, तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त इशारा द्या, या फक्त माय माऊली जाऊन त्या गोप्याचा करेक्ट कार्यक्रम करून येऊ।